शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची देखील प्रतिक्रिया आता आलेली आहे। तर संजय राऊत यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। मोदी आणि पवार भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे। पंतप्रधानांना भेटण्यात काहीही वावगं नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत। त्याचबरोबर पवार आणि मोदी यांच्या भेटीत सहकारावर चर्चा झाली असावी, राजकारणावर नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। राजधानी दिल्लीमध्ये आज दोन दिग्गज नेत्यांची भेट हा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये दिवसभर चर्चेचा विषय ठरतो आहे। या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आत्ता माझ्यासोबत आहेत। राऊत साहेब, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली, बऱ्याच महिन्यानंतर भेट झाली, जवळपास 17-18 महिन्यानंतर, आणि या भेटीतून बरेच अर्थ काढले जात आहेत। तुमची काय प्रतिक्रिया आहे या भेटीबद्दल? ह्याच्यावरती बघा, तुम्ही जे म्हणताय की दोन प्रमुख नेत्यांची भेट झाली, त्या भेटीवरती आश्चर्य वाटावं, धक्का वाटावा असं काय आहे? एक तर माननीय शरद पवार हे देशाचे माजी संरक्षण मंत्री आहेत, माजी कृषी मंत्री आहेत, बरोबर ना? सहकार क्षेत्रातले एक दिग्गज असं ते नेतृत्व आहे। अशा एखाद्या प्रश्नासाठी पवारसाहेब त्यांना भेटले असतील। आणि मलाही कल्पना होती, आम्हाला सगळ्यांना कल्पना होती की सध्या सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात जे काय सुरू आहे, काही सुडाच्या कारवाया, त्या संदर्भात लवकरच पवारसाहेब हे प्रधानमंत्री मोदींना भेटून जे काही फॅक्ट्स आहेत या क्षेत्रातल्या त्या सांगण्याची शक्यता आहे असं मलाही वाटत होतं, आणि त्यांनी सांगणं गरजेचं सुद्धा होतं। आता नक्कीच त्यासाठीच भेटलेत का पवारसाहेब, हे पवारसाहेबच सांगू शकतील। पण पवारसाहेब हे राज्यसभेचे सदस्य आहेत। आता खासदार जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटू शकत नाही का? आमदार भेटतात मुख्यमंत्र्यांना, नगरसेवक भेटतात महापौरांना। आता आम्ही जे खासदार असतो ते प्रधानमंत्र्यांना भेटतो, केंद्रीय मंत्र्यांना भेटतो, आणि पवारसाहेब हे टोलेजंग नेते आहेत। शिवसेनेला पूर्णपणे कल्पना होती, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की या भेटीची कल्पना होती, तशाच पद्धतीने मुख्यमंत्री या सगळ्यांना हे म्हणजे विश्वासात घेऊनच ही भेट झाली असं म्हणतात। विश्वासात घेण्याचा प्रश्न ते येतोय कुठे? संसद सदस्य प्रधानमंत्र्यांना भेटू शकत नाही का? आम्ही भेटतो ना। सध्या हिंदुस्थानमध्ये मीडियाचे काही प्रश्न आहेत, वृत्तपत्रांचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रश्न आहेत। आता अनेकांचं असं मागणं आहे की एक डेलिगेशन आपण जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटूया का, तुम्ही जाऊन ते प्रश्न मांडा। तर मी पण वेळ मागितली आहे त्यांची त्या संदर्भात, मीडियाच्या काही विषयासंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटून आपले प्रश्न मांडणं हे आमचं काम आहे। शरद पवार नक्कीच एक राजकारणातले किंवा सहकारातले, कृषी क्षेत्रातले महत्त्वाचे नेते आहेत, आणि प्रधानमंत्री आणि शरद पवारांचे संबंध का आजचे नाही आहेत हे आपल्याला माहीत नाहीत का? जसे उद्धव ठाकरे आणि मोदी यांचे संबंध आजचे आहेत का? नाही, ते जुने आहेत। तसेच पवारसाहेबांचे आणि मोदींचे संबंध हे फार जुने आहेत। प्रत्येक वेळी दिल्लीमध्ये गाठीभेटी झाल्या की तिकडे महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा खूप वेगानं सुरू होतात। मागच्या महिन्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली, आता पवारांची आणि मोदींची भेट झाली आहे। ज्या राजकीय चर्चा सुरू होतात लगेच, त्याच्याबद्दल तुम्ही काय? नाही, त्या राजकीय चर्चेने काय अर्थ नाही, निरर्थक आहेत त्या। अशा चर्चा म्हणजे दळण आहे ते। आता त्या दात्यातून काही बाहेरसुद्धा पडणार नाही, नुसतं जातं वरती दळत राहील, त्यातून काही बाहेर पडणार नाही। सगळं तुमचं ते त्यात टाकतो ना आपण, ते धान्य संपलेलं आहे ते, पण दळत राहायचं, दळत राहायचं, दळत राहायचं। किती काळ दळत राहणार तुम्ही? हे सरकार, माननीय पवारसाहेब आणि मोदींची भेट झाली किंवा उद्धवजी आणि मोदींची भेट झाली, त्याचे परिणाम राज्यातल्या सरकारवरती होणार नाहीत हे तुम्हाला मी आत्ता सांगतो। मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना भेटणारच। देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते आणि त्याच्या पाठोपाठ झालेली ही भेट, त्याच्यामुळे सुद्धा काही वेगळे कनेक्शन्स चर्चेले जातात का? परवा छगन भुजबळ आणि फडणवीस भेटले ना, मग फडणवीस दिल्लीत आले, येऊ द्या, भेटू द्या। एकमेकांना भेटू नये का? एकमेकांना भेटण्यावरती काही बंधनं आणली आहेत का सरकारनं, का राज्यपालाने महाराष्ट्राच्या आपल्या जशी इतर काही ते करतात कारवाया, तशी का आमच्यावर बंधनं आहेत का? नाही, आम्ही एकमेकांना भेटत असतो, भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये काही दुःख आहे, वेदना आहे,
ते त्यांना आमच्याकडे मोकळं गेलं पाहिजे तर त्यांना बरं वाटेल. असं आतल्यात घुसपटून चालणार नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो, बोलतो, त्यांना धीर देतो. 3 वर्ष सबुरीची अजून आहे ती काढा तुम्ही, मग आपण निवडणुकांना सामोरं जाऊ. उगाच वाकडे तिकडे पावलं टाकू नका असं आम्ही नेहमी सांगत असतो. बहुतेक पवारांसारखे मोठे नेते असतील, उद्धवजी असतील, तेच सांगत असतील. काही होणार नाही, भिंतीवर डोका पाटण्यासारखं आहे हे सरकार बिरकार, काय त्याला अजिबात काय पडणार नाही, तडे जाणार नाहीत. हां, पूर्ण विश्वास आहे तुम्हाला या भेटींचा सिलसिला जरी चालू राहिला तरी सरकारवरती त्याचा काही परिणाम? अजिबात नाही होणार. कशाकरता होईल? हे सरकार चालवण्यासंदर्भात 5 वर्षाची कमिटमेंट आहे आणि ती कमिटमेंट पूर्ण होणार. ही कमिटमेंट दोन्ही बाजूंनी आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी. 3 बाजू. हा त्रिकोण आहे बरं का. हां, तुम्ही म्हणता ना हे 3 चाकी आहे. आमच्या टायरमध्ये हवा आहे, ट्यूब मजबूत आहे, गाडीला ब्रेकसुद्धा आहे, कधी लावायचा कुठे लावायचा आम्हाला माहिती आहे. हे काय उगाच ती उतरायला लागलेली गाडी नाही आहे. खरं तर पहिल्या टर्ममध्ये अनेकदा आम्ही दिल्लीमध्ये पाहिलं की पवार आणि मोदींची भेट होत होती, मात्र दुसऱ्या टर्ममध्ये हा सिलसिला थोडासा कमी झालेला होता. शेवटची त्यांची भेट जी आहे ती नोव्हेंबर 2019मध्ये, ज्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेच्या सगळ्या घडामोडी सुरू होत्या तेव्हा झाली आहे आणि आता इतक्या कालावधीनंतर झालेली भेट आहे. ते पहिल्या भेटीच्या वेळेला आम्ही तिथे होतो, पवारसाहेब, आम्ही होतो तिकडे. नंतर हे कोविडचं प्रकरण जे वाढलं, दिल्लीत येणंच लोकांचं वर्षभर झालं नाही, भेटीगाठीच कमी झाल्या, प्रधानमंत्रीसुद्धा कोणाला भेटत नव्हते. स्वतः पवारसाहेबांनी काही भेटींवरती बंधनं ठेवली होती. त्याच्यामुळे ते आता परत दिल्लीत येणं जाणं झाल्यावरती अनेक विषय घेऊन लोक येतात, भेटतात. आता उद्या संसदेमध्ये आम्ही जाऊ तेव्हा आमच्या भेटीगाठी होतील. आज संध्याकाळी उपराष्ट्रपतीने आम्हाला बोलवलं, तिकडे सुद्धा आम्ही सगळे एकत्र भेटतो आहोत. आता भेटीगाठींचा एक प्रवाह सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे या भेटीगाठी होत राहतील. हे होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.